त्यांना विनंती करून कॅबिनेट मंत्री गेले आणि ते असं म्हणाले कॅबिनेट संपवून मी परत येतो आणि याची उत्तरं देतो, तोपर्यंत राज्यमंत्री नोटिंग करतील. कॅबिनेट संपली, कॅबिनेट संपून मंत्री आता इकडे आले. इतका पाण्यासारखा गंभीर विषय, ज्या विषयावरती अनेक लोकांना बोलायचं होतं, वेळेनुसार तुम्ही चर्चा करू दिली नाही आणि राज्यमंत्र्यांचं उत्तर मी ऐकायचं. कॅबिनेट मंत्र्यांनी उत्तर द्यायला पाहिजे. ओ कॅबिनेट मंत्र्यांनी सांगितलं की मी येऊन देतो, बोलले ना सुधीर भाऊ. हा सुधीर भाऊ तुमचा अपमान आहे. सुधीर भाऊ तुम्हाला अपमान मान्य आहे का? आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमचा अपमान आम्हाला मान्य नाही. ती आहे. सन्माननीय सदस्य महोदय, राज्यमंत्री महोदयांचाही अवमान होणार नाही याची काळजी तुम्ही आम्ही घेतली पाहिजे. कॅबिनेट मंत्री येतो म्हणाले, त्यांच्या काय अडचणी आहे मला माहीत नाही, पण राज्यमंत्री जर सक्षम असेल, उत्तर योग्य देत असेल तर आपल्याला ते स्वीकारायचं आहे. सोनं छोट्या दुकानातून घेतलं काय की अतिशय मोठ्या दुकानातून घेतलं काय? सोनं सोनं असतं. आता उत्तर देताना फक्त आपण एवढ्या नोंदी करू की ते कुठं कमी राहत आहे का. जसं त्यांनी सांगितलं की डेटा सेंटर आणतो, मग जे काही आमचं सांडपाणी आहे त्याचा खर्च कोण करणार आहे? डेटा सेंटर वगैरे करणार आहे का? प्रश्न विचारू ना आपण की डेटा सेंटर आणल्यावर तुम्ही 20 वर्ष सूट देता टॅक्समधून, पाणी तुम्ही सांडपाणी त्यांना द्याल, त्यांच्याकडून पैसे घेणार नाही, ते पैसे कमवतील आणि नंतर एक दिवस असं लक्षात येईल की डेटा सेंटर वाल्यांनी अधिकाऱ्याला मॅनेज केलं, 2 महिने सांडपाण्यातलं शुद्ध पाणी वापरलं, 3ऱ्या महिन्यापासून मग तुम्हाला तर माहित आहे सबसे बडा रुपया, पैसे दिले, शुद्ध पाणी त्यांना दिलं. मग त्याच्यासाठी कायदे केले पाहिजे. ज्या दिवशी डेटा सेंटर वाले शुद्ध पाणी वापरेल त्यांना पाण्यात बुडवून बुडवून मारलं पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे. आता बोलले ना सुधीर भाऊ. अध्यक्ष महोदय,